चर्चेला सुरुवात करू. हो. विषय असा आहे की N1 ते N13 आपण हे सिडकोने मोठी वसाहत या शहरामध्ये वसवली आणि वसवत असताना सामान्य जनता म्हणजे LIG MIG या सगळ्या लोकांचा विचार करून आपण हे सगळं आराखडा तयार करून तुम्ही तो प्रसिद्ध करून लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून त्या जागा घेतल्या, डेव्हलपमेंट केली, सगळ्या गोष्टी आपण. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा सिडकोने महापालिकेला हँडओव्हर केलं, मूलभूत सुविधा आपण सिडकोच्या म्हणजे महापालिकेने द्यायला पाहिजे, पाणी, ड्रेनेज, सगळ्या सुविधा, साफसफाई, त्या सुविधांसाठी आपण त्यांना हँडओव्हर केलं. आता हँडओव्हर केल्यानंतर आपण त्यांच्या तुम्ही ज्या सोडलेल्या जागा आहेत ते मोबाईलवर सांगितलं, ज्या जागा होत्या खुल्या जागा, खेळण्याची मुलांची मैदानं, हरित पट्टे आणि हे सगळे आपण सोडलेले होते त्यावेळेप्रमाणे ओपन स्पेसमध्ये. आता प्रॉब्लेम असा झाला की त्या ठिकाणी सिडकोचे जसे N12 N11 N10 हे सर्वसामान्य जनतेचे आहे. जिथं कामगार वस्ती वसलेली आहे तिथे ऑलरेडी 10 बाय 10चे घरं लोकांना तुम्ही छोटे छोटे घरं दिलेली आहे आणि ते घरं देत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची ओपन स्पेस नाही आणि ज्या जागा ओपन छोटे छोटे रोड आतमध्ये जाण्यासाठी आणि जेवढ्या ओपन स्पेस आहे आता एक्झिस्टिंग त्या ओपन स्पेस या तिथले मुलं त्या ओपन स्पेसवर खेळायला पाहिजे. सार्वजनिक उत्सव व्हायचे, गणपती असेल, ओपन स्पेस सोडलेली होते त्या ठिकाणी करतो मध्ये आपण जे हरित पट्टे सोडलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा महापालिका व्यावसायिकांना कमर्शियल बांधकाम करून ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं काम करते. ती जागाही सुद्धा लोकांची हिरावून घेत आहे. ते देण्याचे अधिकार महापालिकेला आहे का, हा एक माझा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे समजा तुम्ही मेन ओनरशिप आहात लँडची, तर लीज तुम्ही करून देतात अजूनही. आता समजा आम्हाला सिडकोमध्ये कोणते बांधकाम करायचं असेल तुम्हाला साहेब, आज तुम्ही मुख्य प्रशासक सिडकोचे मुख्य प्रशासक यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं आहे, काय मागणी आहे तुमची? नाही, आमची मागणी आहे की सिडकोने ज्या ओपन स्पेस, ज्या हरित पट्टे ज्यावेळेस सिडको स्थापन झालं, ज्यावेळेस त्यांनी आराखडा तयार केला तर सर्वसामान्य जनता LIG MIG या सगळ्यांसाठी घरं बनवली होती. परंतु त्यांच्याच खेळण्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी हरित पट्टे असे अनेक गोष्टी सिडकोने सोडलेल्या होत्या आणि त्या बघूनच जनतेने सगळे आपल्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी सिडकोच्या परचेस केलेल्या होत्या. आणि या घडीला त्या ठिकाणी मनपा आपलं व्यावसायीकरण करते. काही बिल्डरांच्या, काही व्यावसायिकांच्या गळ्यात त्यांना दिल्या जात आहे, गिफ्ट दिल्या जात आहे आणि त्या ठिकाणी लोकांवर अन्याय करण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे. कारण की खेळण्यासाठी, सार्वजनिक उत्सवासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ग्राउंड राहणार नाही म्हणून हे व्यावसायीकरण चालू आहे. आणि ही जागा जी आहे मूळ सिडकोची आहे. सिडकोला तेच आम्ही विचारायला आलो होतो की बा तुम्ही या संदर्भात काही त्यांना NOC दिल्यात का, त्याचं व्यवसाय करण्याची परवानगी दिली का, या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाब विचारला. त्यांनी जाबामध्ये सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारच्या NOC दिलेल्या नाही आहे. महापालिकेने कायद्याचं कोणतंही पालन न करता त्या ठिकाणी या व्यावसायिकांना या गिफ्ट देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्याच्या विरुद्धही आता येणाऱ्या काळामध्ये यांचे उत्तर आल्यानंतर आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी महापालिकेवरही हल्लाबोल करणार आहोत. आणि ज्या गोष्टी जी महापालिका आहे ती व्यावसायिकरण करण्यासाठी नाही आहे, जनतेच्या सुविधा उपलब्ध करून जनतेसाठी, नागरिकांना सुविधा देण्यासाठी आहे. परंतु सिडको आता या संदर्भात गांभीर्याने काम करणार आहोत आणि आम्ही मनपालाही सोडू का पळू करण्यासमोर सोडणार आहोत. किती जागा आहे अशा का जिथं अशा सिडकोमधल्या आता एक्झिस्टिंग आता आमच्या ज्या माहितीस तो आहे ते 5 ते 10 जागांवर, सध्या 5 ते 7 जागांवर काम सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी कामाची सुरुवात झाली त्या त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या संबंधित आमचे नगरसेवक असतील, काही पदाधिकारी असतील, यांनी आम्हाला कळवलं. त्या संदर्भात जनतेचा आक्रोश आहे आणि जनतेला जागाच राहणार नाही आहे.
आणि त्यामुळे मुलांनी खेळायला जायचं कुठं, आणि जो हरित पट्टा आहे त्या ठिकाणी ग्रीन झोन झाला नाही तर ते श्वास कुठे घ्यायचा. आज सध्याला काँक्रिटीकरण एवढं वाढलेलं आहे, पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, कोणताही समतोल राखले जात नाही आहे. हरित पट्ट्यात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होतं, हा कोणता कायदा आहे. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा आता जाब विचारणार आहोत. येणाऱ्या काळात या सिडकोने काही ठोस भूमिका घेतली नसेल तर येणाऱ्या काळात महापालिकावर आम्ही आंदोलन करणार. हो, काही ठिकाणी कामं पण चालू झालेले आहे. हो, ते सांगितलं आम्ही, तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ज्या ठिकाणी एनओसी दिला नाही त्याला स्टॉप वर्क देऊ. चालेल, ओके, धन्यवाद.